श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, स्वतःच्या जीवनाचे कोडे दुसऱ्यांच्या हातून चुकीचे सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवाल तर वेळेत सुटेल आणि योग्य उत्तरही मिळेल. इच्छेतून हक्कात आणि हक्कातून शब्दात जी उमटते ती खात्री, स्मृतीतून कृतीत आणि कृतीतून समाधानात दिसते ती जाणीव, मनातून ओठांवर आणि ओठांवरून पुन्हा मनात जाते ती आठवण. आयुष्य नेहमीच नवीन संधी देत असते, ज्याला सोप्या शब्दात आज असे म्हणतात. पाणी स्थिर आणि शांत असेल तरच त्यात प्रतिबिंब दिसते, खळबळ असेल तर नाही. तसेच मन अस्थिर असेल तर मार्ग मिळत नाही. मन स्थिर आणि शांत ठेवा, यशाचा मार्ग नक्की दिसेल. नमस्कार मंडळी, आज 146 करोड लोकांमधून स्वामी तुम्हाला शोधत आले आहेत, तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी. या व्हिडिओद्वारे हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आला नसून तुमच्या भक्तीचे फळ म्हणून स्वामींनी मुद्दामहूनच तुमच्या समोर आणला आहे. स्वामी तुमच्यावर कृपा करू पाहत आहेत. तुमचे काम एवढेच आहे, स्वामींचा अवमान न करता हा व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आणि व्हिडिओच्या शेवटी जो चमत्कार होईल तो तुम्ही जन्मभर विसरणार नाही. जन्मभर तुम्हाला कष्ट करण्याची गरज नाही, एवढे धन स्वामी तुम्हाला देणार आहेत. आणि म्हणून मंत्र शेवटपर्यंत ऐका. मंडळी, आपण स्वामी समर्थांचे भक्त आहोत, रोज त्यांची सेवा करतो, जप करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा तुमचं प्रेम आणि भक्ती कळसाला पोचते तेव्हा साक्षात स्वामी शक्ती तुमच्या शरीरात प्रवेश करते. ही केवळ कल्पना नाही, ही भक्तीची दिव्य अनुभूती आहे. आज आपण जाणून घेणार आहोत, जेव्हा महाराजांची ऊर्जा, त्यांची कृपा तुमच्यामध्ये संचारते तेव्हा तुमच्या शरीराच्या कोणत्या भागामध्ये हे अद्वितीय परिवर्तन आणि दिव्य कंपन जाणवू लागतात. हे केवळ शारीरिक संकेत नाहीत, तर ही महाराजांची शक्ती तुमच्या सोबत आहे याची पावती असते. म्हणूनच तर म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. 1. आज्ञाचक्र, माथा आणि तिसरा नेत्र कपाळ. आणि तिसरा नेत्र सर्वात आधी लक्षात घ्या. तुमच्या कपाळावर जेव्हा श्री स्वामी समर्थ कृपा तुमच्यावर होते तेव्हा तुमच्या आज्ञाचक्रावर ऊर्जेचा प्रवाह सुरू होतो. तुम्हाला कपाळावर हलकं हलकं दुखणं, मुंग्या आल्यासारखं वाटणं किंवा एखादी थंडगार लहर गेल्यासारखी जाणीव होते. काही वेळा असं वाटतं जणू काहीतरी तुमच्या कपाळावर रेंगत आहे. हा संकेत असतो की महाराजांच्या कृपेने तुमचे तिसरे नेत्र हळूहळू जागृत होत आहे. तुमच्या अंतर्ज्ञानाला एक नवीन दिशा मिळत आहे. 2. गळा आणि कंठ, वाणीतील स्वामीचे तेज. दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे आपला कंठ किंवा गळा. जेव्हा स्वामी समर्थांची शक्ती तुमच्या कंठात उतरते तेव्हा तुमच्या वाणीत दिव्यता येते. तुमचे शब्द नुसते शब्द राहत नाहीत, तर ते प्रभावशाली बनतात. जर तुम्ही कोणाला आशीर्वाद दिला तर तो खरा होतो. जर तुम्ही अडचणीत असलेल्या व्यक्तीला भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे महाराजांचं वचन आत्मविश्वासाने सांगितले तर त्या व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडतो. तुम्ही बोलल्याशिवायच लोकांना शांत, सकारात्मक आणि आश्वासक वाटू लागते, कारण आता तुम्ही, तुमच्या शब्दात महाराजांचे तेज आहे. 3. कान, दिव्य ध्वनी ऐकणे. तिसरा संकेत आहे तुमचा कान. जेव्हा ईश्वरीय ऊर्जा कानाच्या माध्यमातून तुमच्यात प्रवेश करते तेव्हा तुम्ही सामान्य मनुष्य ऐकू शकत नाही असे दिव्य ध्वनी ऐकू लागता. तुम्हाला कधीकधी शांत ओंकार आवाज येईल, शंखनाद किंवा अगदी महाराजांनी बोललेला भास होतो. पशुपक्ष्यांचा आवाज, निसर्गातील प्रत्येक नाद तुम्हाला काहीतरी ईश्वरीय संदेश देत असल्याची जाणीव होते. कान नुसते ऐकत नाही तर ते जागृत होतात. 4. पाठ आणि कंबर, कुंडलिनी शक्तीचा प्रवास. चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे कंबर आणि पाठीचा भाग. स्वामींच्या भक्तीत आणि नामस्मरणात तुम्ही जसजसे लीन होता तसतशी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होऊ लागते. ही ऊर्जा तुमच्या मूलाधार चक्रातून वरच्या दिशेने प्रवास सुरू करते. यावेळी तुम्हाला कमरेतून, पाठीच्या कण्यातून हलकाशा वेदना किंवा कंपन जाणवू लागतात. हे दुखणे म्हणजे भोग नव्हे तर जागृत ऊर्जेचा प्रवास असतो. प्रत्येक चक्र उघडताना तुम्हाला एक नवी शक्ती, एक नवा दिव्य अनुभव प्राप्त होतो. हा प्रवास तुम्हाला साधारण मनुष्याकडून दैवत्वाकडे घेऊन जाणारा आहे. 5. आणि अत्यंत सुंदर अनुभव येतो तुमच्या हातामध्ये. जेव्हा महाराजांची उपचार शक्ती तुमच्या हातामध्ये जागृत होते तेव्हा तुमचा स्पर्श केवळ स्पर्श राहत नाही, तो ईश्वरीय उपचार बनतो.
तुमच्या घरात कोणी आजारी आहे किंवा एखाद्या मुलाला ताप आला आहे, तेव्हा तुम्ही केवळ श्रद्धेने व्यक्तीच्या शरीरावर हात ठेवता, तेव्हा महाराजांच्या कृपेने त्या व्यक्तीला तात्काळ दिलासा मिळतो. तुमचा हात म्हणजे महाराजांचा आशीर्वाद बनतो. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः. 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 ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः.
ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। 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 ओम श्री अभयदाता
श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः। ओम श्री अभयदाता श्री स्वामी समर्थाय नमः।